हॅलो, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर माझी ना इथं भाजी वगैरे करून झाली होती, स्वयंपाक झाला होता ऑलमोस्ट आणि मला डिंकाचे म्हणजे ड्रायफ्रूटचे लड्डू बनवायचे होते. तर त्यासाठीच माझी इथं तयारी सुरू होती आणि खोबरं खेचायचं ना एवढा वैताग आला होता. म्हणजे ते खोबरं मी कट करून म्हणजे मी मम्मीला म्हटलं की मी खोबरं खेचते, तर ती काय मला बोलली की चाकूनं ना कट करून घे. पण ते कट करायला गेलं की एवढं ते हार्ड होतं ना, म्हणजे पूर्ण असं सुकून गेलं होतं खोबरं, ती कट होतच नव्हतं. मग नंतर ना मला ते आपली अद्रकची छोटी खिसणी असते ना, तर त्यानेच कट करून खिसून घ्यावं लागलं. जेवढं पाहिजे तेवढं मी आतापुरतं हे करून घेतलं, कारण थोडं जर खिसलं ना ते खूप जास्त हात दुखत होता माझा. आणि आज तर आमचं म्हणजे दूधवाला आलाच नाही, त्यामुळे मग खाली जाऊन दूध आणला आधी 5 वाजता, कारण चहा प्यायचा होता मला. आणि दूध ना आधी गरम करायला ठेवलं, कारण मला लड्डू पण बनवायचे होते. आणि नंतर जर विसरून गेले तर म्हटलं दूध खराब होऊन जाईल, कारण 1-2 वेळा माझ्याकडून तसंच झालं. जरी गरम करून ठेवलं ना तरी आता म्हणजे एवढा उन्हाळा आहे ना की दूध कधी खराब होईल अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे मी 5 वाजता आणि रात्री गरम करून ना नेहमी फ्रीजमध्ये ठेवते रात्री दूध, म्हणजे खराब होणार नाही. आणि इथं नाही आपण नॉर्मल खजूर तर बघतो, पण ही मेडजूर खजूर आहे ना, ती आपल्या नॉर्मल खजूरपेक्षा ना खूप मोठी आहे आणि खायला पण छान आहे. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये केवढी दिसते काय माहिती, पण नॉर्मल खजूरपेक्षा ना ही खजूर डबल किंवा ट्रिपलच म्हणता येईल आणि खायलासुद्धा खूप छान लागते. आणि इथं ना मी पिस्ता पण असं ते कवर वगैरे वरचं काढून घेतलं होतं, कारण मला पिस्तासुद्धा ॲड करायचे होते लाडूमध्ये. मी काजू घेतलेत, पिस्ता, खोबरं, खजूर घेतले, डिंक, काजू, पंपकिन सीड्स घेतले. तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता तुम्ही, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. आणि घरचं तूप घेतलेलं आहे, एकदम छान आणि फ्रेश झाले. इथं मी कढई ठेवली होती, कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं होतं. तूप गरम झाल्यावरती ना त्यामध्ये सगळे आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ना ते भाजून घ्यायचे. तर सगळ्यात आधी ना मी इथं बदाम भाजून घेतले होते. बदाम झाल्यावरती काजू, पिस्ता, असं खजूर ना मी ते आतले सीड्स काढून घेतले आणि मग भाजून घेतले. म्हणजे थोडेसेच भाजून घ्यायचे ते, नाहीतर उगीच असं कडवट लागायला नको म्हणून. आणि नंतर ना मी खोबरेसुद्धा ना सोनेरी होईपर्यंत म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ना परतून घेतलं होतं. आणि आपल्याला ना गूळ पण टाकायचं आहे, त्यामुळेच ना असे लाडू बांधता येतील आपल्याला. म्हणजे थोडासाच टाकायचा आहे, कारण ऑलरेडी खोबरं आहे आणि खजूरसुद्धा आहे गोड होण्यासाठी. थोडंसं असं परतून घेतलं आहे. इथं काजू घेतला आहे, पिस्ता, बदाम, आणि इथं मी थोडासा गूळ घेतला, कारण त्याचा मला असं पातळ असा पाक करायचा आहे, म्हणजे असं बाइंडिंग येण्यासाठी. आणि इथं खोबरं आणि तुपामध्ये थोडंसं भाजून घेते. थोडंसंच आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे. जेवढे मोठे मोठे केस कट करायचे कुठपर्यंत. ओके, बघू एकदा तुझे केस दाखव सगळ्यांना. तिकडे बघ, छान वाढले होते. कुठं चालले इकडे. खूप जास्त कन्व्हिन्स करावं लागलं होतं तिला हेअरकट करायला. म्हणजे माझं 8-10 दिवस झालं तर तिला सांगणं सुरू होतं की हां बाबा आपल्याला फिरायला जायचं आहे, मग आपण छान छान कट करू, नाहीतर पूर्ण ना समरमध्ये असं घाण येऊन ते म्हणलं तुला उगीच रॅशेस वगैरे होतील. खूप जास्त कन्व्हिन्स केल्यानंतर तिनं ऐकलं होतं. तर असा झाला होता तिचा हेअरकट. म्हणजे तिला मोठ्या केसामध्ये बघायची सवय होती ना, त्यामुळे जरा वेगळं पण वाटत होतं. पण बाळ माझं ना खूप छान दिसत होतं. म्हणजे तिचे केस कट केले होते, पण माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं, कारण दररोज स्कूलला जाताना ते एवढं हेक्टिक होऊन जायचं ना. आणि असं एकही दिवस जात नव्हता की ती केस विंचरताना रडत नव्हती, कारण खूप जास्त केस वाढले होते. आणि आता उन्हाळा आहे, त्यामुळे उगीच घाम वगैरे येऊन रॅशेस होणार नको म्हणलं ते, त्यामुळे ते कट करून घेतले तिला खूप जास्त कन्व्हिन्स करून. आणि घरी आल्यावरती ना नंतर तुपामध्ये ना थोडासा गूळ टाकून ते पाक करायला घेतला होता. आणि ह्यामध्ये ना मी पंपकिन सीड्स पण टाकले होते. आणि ते पूर्ण बारीक गार झालं ना की मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं. आणि त्यामध्ये ना हे गुळाचं जे तयार केलं होतं ना ते टाकलं. म्हणजे गुळाचं का टाकायचं, का छान असं बाइंडिंग येण्यासाठी, लाडू आपल्याला असं बांधता यावे म्हणून.
तर मी पटपट करू ना, ही गरम आहे तोपर्यंतच बांधून घ्यायची, नाही तर नंतर ना अजिबात बांधता येत नाहीत. आणि बांधताना खरंच सांगते खूप जास्त चटके बसत होते. आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि इथं ह्या मॅडमचा असा योगा करणं सुरू होतं जेवण झाल्यावरती. कोण योगा करतं? कोण करतं? ओह माय गॉड, इधर देखो जरा, इधर तो देखो कसा दिसते हेअर कट, प्रिन्सेस दिसते. चला बाय कर, बाय बाय.